एसटी कर्मचाऱ्यांनी आज विविध मागण्यांसाठी राज्यामध्ये संप पुकारलेला पाहायला मिळतोय। मात्र रत्नागिरी जिल्ह्यात अद्याप तरी या संपाचा परिणाम या ठिकाणी दिसत नाहीये। आपण सध्या रत्नागिरीच्या रहाटागर बस स्थानकात आहोत आणि सकाळपासूनच रत्नागिरी डेपोमधल्या बस जे आहेत ते सुरळीत या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। फक्त ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या आहेत त्या अजूनपर्यंत तरी सुटलेल्या नाही आहेत। मात्र कोकणातली लाईफलाईन म्हणून लालपरी ओळखली जाते आणि आज सकाळपासूनच या ग्रामीण भागात जाणाऱ्या एसटी बस आहेत त्या या ठिकाणून सुरळीत सुटताना पाहायला मिळतात। तुम्ही बघू शकतात की अनेक काही प्रवासी जे लांब पल्ल्याचे आहेत ते मात्र अद्याप या ठिकाणी खोळंबलेले पाहायला मिळतात। कारण परत जिल्ह्यातून येणाऱ्या ज्या एसटी बस आहेत त्या या ठिकाणी अद्याप पोहोचलेल्या नाही आहेत। ज्या वस्तीच्या बस होत्या त्या या ठिकाणी मात्र सुटलेल्या आहेत। आज दुपारनंतर रत्नागिरी जिल्ह्यामधल्या एसटी डेपोमध्ये ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। या बंदचा परिणाम जाणवू शकतो अशी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली पाहायला मिळते। एकंदरीत जर बघितलं तर सध्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच एसटी डेपोमधून बस सुरळीत सुरू आहेत। दुपारनंतर या संपाचा परिणाम हा रत्नागिरी जिल्ह्यात जाणवू शकतो अशी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते। मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।